स्वागतम. वर्ग 6वा संगीता मराठी. पाठ 11वा जत्रा. स्वाध्याय. शब्दार्थ. सोमवती अमावस्या, सोमवारी येणारी अमावस्या. गुरव, ग्रामदेवतेचा पुजारी. वाघ्या मुरळी, खंडोबाचे सेवक स्त्री पुरुष. शिंदेशाही पगडी, विशिष्ट बांधणीची पगडी. जथा, गट. सदानंदाचा येळकोट, खंडोबाचा जय जयकार. वाक्यप्रचार व अर्थ. सेवा रुजू करणे, सेवा सादर करणे. मुसंडी मारणे, आवेशाने गर्दीत घुसणे. धस्स होणे, अतिशय भीती वाटणे. मात करणे, हरवणे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. गावातून कोणती नदी वाहते? उत्तर. गावातून तारळी नदी वाहते. प्रश्न दुसरा. प्रौढ माणसाच्या गळ्यात कशाच्या माळा होत्या? उत्तर. प्रौढ माणसांच्या गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या. प्रश्न तिसरा. लेखकांनी पालीला जायचे का ठरवले? उत्तर. सगळ्या जत्रांमध्ये पालीची जत्रा पाहण्यासारखी आहे, म्हणून लेखकांनी पालीला जायचे ठरवले. प्रश्न चौथा. देवळाचे लेखकाने केलेले वर्णन लिहा. उत्तर. देऊळ जुन्या पद्धतीचे होते. देवळाच्या भोवती प्रशस्त आवार होतं व त्याच्या बाजूने तटबंदी केलेली होती. प्रश्न पाचवा. काठ्यांचा उपयोग कशासाठी करत? उत्तर. काठ्यांचा उपयोग खोटी लढाई खेळण्यासाठी करत. लिंग बदला. देव, देवी. बैल, गाय. हत्ती, हत्तीनी. दोर, दोरी. वचन बदला. नदी, नद्या. काठी, काठ्या. पायरी, पायऱ्या. जोडी, जोड्या. भाषिक कार्य. पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. देश. माझा देश भारत आहे. गाव. माझे गाव पुणे आहे. शेत. गावाकडे माझ्या मित्राचं शेत आहे. रस्ता. रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी.
डब्बा. मी शाळेत जाताना माझी आई रोज मला जेवणाचा डब्बा देते. दगडी देऊळ. या जोडीसारख्या जोड्या जमवा. पितळी भांडी. कागदी पतंग. लोखंडी खंबा. रेशमी साडी. लाकडी खेळणी. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.